संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी. 25 सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिली मोठी महत्त्वाची बातमी बघा. काल आम्ही जवळपास 2000 कोटी रिलीज केले. शेतकऱ्यांना मदत करणारच आहोत, पण त्यासोबत ज्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे, अन्नधान्यांचे नुकसान झालं आहे, त्यांनाही मदत करणार आहोत. शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे. नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यामध्ये येऊन नुकसानीची पाहणी केली. आपत्ती सुरू असताना पैसा रिलीज करणं सुरू केलेलं आहे. दिवाळीपूर्वी आम्ही सर्वांना मदत करणार आहोत असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे, त्यावर फडणवीस म्हणाले की ओला दुष्काळ बोली भाषेतली टर्म आहे. पावसामुळे जे नुकसान झालंय त्या सर्वाची नुकसान भरपाई, टंचाई स्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुढील बातमी बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना महत्त्वाची घोषणा केली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना सगळे निकष बाजूला ठेवून मदतीचा शब्द त्यांनी दिला. यावेळी शेतकरी कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही शेतकऱ्यांनी केली. टंचाई म्हणजेच दुष्काळ असे स्पष्ट करत त्याचप्रमाणे मदत केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी एक शेतकरी घोषणाबाजी करत होता, त्याला ये बाबा इकडे राजकारण करू नको अशा शब्दात फडणवीस यांनी सुनावले. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाने नद्यांना पूर आला. हे पाणी शेतात घुसून पिके, जनावरे वाहून गेली, जमीन खरडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील बातमी बघा. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तर मंत्री पंकजा मुंडे या देखील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या नुकसान झालेल्या भागांना भेट देतील. पुढील बातमी बघा. राज्यात पावसाचा मोठा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह पूर्ण राज्य ओलेचिंब झाले आहे. पाऊस महाराष्ट्राची पाठ सोडत नसून आता महाराष्ट्रात 2 दिवस पाऊस आपला कहर करणार आहे. त्यामुळे शक्य तितकी खबरदारी, काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. येत्या 48 तासात पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. म्हणून या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की राज्यातील धाराशिव, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी या जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. आतापर्यंत 975 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीपेक्षा 102% जास्त पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे.